नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत ना? तर मजेतच राहा. तर मित्रांनो, आज होता रविवार. तर आज पोपटी बनवण्याचं नियोजन होतं सिरम ऑफिसला, म्हणून मी निघालो सिरम ऑफिसला जाण्यासाठी. इकडे आलो तर पार्टीची अगोदरच तयारी चालू झाली होती. इकडे सिद्धू आणि राज यांना कौल फ्राय बनवण्याचं काम अगोदरच दिलं होतं. खायला कधी भेटेल या टेन्शनने निखिल भाऊ एका कोपऱ्यामध्ये बसला होता, कारण त्याला जाम भूक लागली होती. तर इकडे अजय पीस फ्राय करण्यासाठी बाजूला काढून ठेवत होता. जसा नळा गरम झाल्यावर त्यावरती सिद्धूने तेल सोडून केशवाय नमहा, महादेव नमहा असं बोलून पीस ठेवायला सुरुवात केली. जसे पीस फ्राय झाल्यावर निखिलच्या आणि माझ्या तोंडाला लगेच पाणी सुटलं. मग काय आम्ही ऐकतोय, लगेचच खायला सुरुवात केली. खाऊन झाल्यावर नंतर काम होतं ते म्हणजे पोपटी बनवण्याचं काम. हे काम अजय, योगेश आणि नानूवर सोपवलेलं होतं. सर्व तयारी तर चालू होती. इकडे योगेश मका वगैरे सर्व साफ करून देत होता आणि इकडे नानू कटिंग करून देत होता. जसा कटिंग करून झाल्यावर अजयने माठामध्ये सर्व भरायला सुरुवात केली. पहिला पाला वगैरे भरून घेतला, त्यानंतर केळीचं पान आणि कट करून झालेले सर्व मका, बटाटे, गाजर, रताळी सर्व माठामध्ये भरून घेतलं. त्यानंतर मॅग्नेट केलेला चिकन सुद्धा या माठामध्ये भरून घेतलं आणि जी अंडी होती ती सुद्धा माठामध्ये भरून घेतली. अशा प्रकारे पूर्ण माठ आमचा भरून झाला होता. आता काम होतं ते म्हणजे माठाला भाजण्याचं काम. लगेचच माठ आम्ही बाहेर घेतलं आणि एका खड्ड्यामध्ये त्या माठाला व्यवस्थितपणे उपडी ठेवलेला. माठ व्यवस्थित भाजावं म्हणून त्याच्या वाटली आम्ही लाकडं सुद्धा व्यवस्थित लावून घेतलेली आणि पेंडा सुद्धा लावून घेतलेला. आता काम होतं ते म्हणजे पेटवण्याचं काम. हे काम आम्ही खास अण्णादाला दिलं होतं, कारण या पार्टीचं पूर्ण नियोजन अण्णादाने केलं होतं. त्यासाठी आम्ही त्याला सांगितलं की तू पेटव म्हणून. नंतर आम्ही पोपटी खाण्याची वाट बघत होतो. फायनली पोपटी आमची तयार झाली होती, म्हणजे माठ पूर्ण भाजून झाला होता. आता या माठाला आगीतून बाहेर काढायचं होतं. मित्रांनो, माठ बाहेर काढता काढता माठाचा वरचाच भाग निघाला. नशीब माठ आगीमध्ये पडलं नाही, नाहीतर पोपटीचे पूर्ण कोळशीत झाले असते. आपली टेक्नॉलॉजी लावून रिंकेश आणि अजय या माठाला बाजूला करून घेत होते, पण यांची टेक्नॉलॉजी आम्हाला भारी पडली. पूर्ण पोपटी जमिनीवर पडली. बोलतात ना, दुष्काळात 13 महिना, तसं झालं होतं. तर मित्रांनो, आता पोपटी जमिनीवर पडू दे नाहीतर आणखीन कुठं पडू दे, भूक तर लागली होती. आणि मित्रांनो, माझी तर पहिलीच वेळ होती पोपटी खाण्याची, म्हणून मी लगेचच खायला सुरुवात केली. खाऊन बघितलं तर मित्रांनो, एक नंबर झाली होती पोपटी. त्यानंतर इकडे ऋषी, सचिन दादा, रिंकेश, निखिल, अजय यांनी सुद्धा पोपटी खायला ताव मारली. तर तुम्ही सुद्धा या पोपटी खायला सर्वांनी.